नमस्कार, स्वागत आहे तुमच्या छोट्याशा व्लॉगमध्ये। तर आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, सगळ्यांची उद्यापनाची वगैरे तयारी असेल। तर मी सुरुवात केली, सगळं आवरलं आणि आधी मी देवीसाठी वेणी घरातच केली ही, कारण की माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की अशी वेणी मी व्हिडिओ बघूनच केली। आणि 12च्या आत मी सगळी पूजा वगैरे आवरून घेतली, कारण की लगेच स्वयंपाकाला पण लवकरच सुरुवात करायची होती, कारण की मुलींना मी लवकरच बोलवलेलं। आम्हाला संध्याकाळी सत्यनारायणाच्या पूजेला जायचं होतं काकांकडे, त्याच्यामुळे मी स्वयंपाक पण लवकरच केला। लगेच स्वयंपाक झाल्या मी किचनचा ओटा वगैरे क्लीन करून घेतला, सगळं भांडी वगैरे होती ती सगळी साफ करून घेतली। तर आपला किचन सगळ्यांना आवडतं, त्याचं कारण हेच की बघा कुठेही आता एवढा स्वयंपाक झाला आहे माझा, कुठेही तुम्हाला पसारा दिसत नसेल, कारण की मी ना जसं निघेल ना, जशी भांडी निघतील, जसा पसारा तसं मी लगेच आवरून घेते। तर आज स्वयंपाकात केलं होतं, इथे चवळीची भाजी होती, शिरा प्रसादाचा, वरण भात आणि पापड तळलेले, कोथिंबीर वडी होती। तर स्वयंपाक वगैरे झालं, लगेच दिवाबत्तीची पण वेळ झाली। तर मस्त तुळशीत वगैरे दिवा लावून घेतला आणि मी ना पाण्याचा मडकं जिथे असतं ना तिथं रोज दिवा लावते, कारण की मला कुठेतरी वाचलं होतं आणि तेव्हापासून मी ते करते। तर तोपर्यंत मीरा पण शाळेतून आली ना, मी लगेच हे मुलींना जे सगळ्या वस्तू द्यायच्या होत्या ना त्या सगळ्या काढून घेतल्या, सगळं व्यवस्थित लावून घेतलं, कारण की 6:30ला मी मुलींना बोलवलं होतं। आणि सगळ्या ज्या वस्तू दिसतात ना ह्या सगळ्या मीराच्या चॉईसच्या आहेत, म्हणजे ती जे सांगते तिच्याच मैत्रिणी असतात सगळ्या, आणि मी नवरात्रीत पण त्यांनाच बोलवते। तर सगळ्या वस्तू वगैरे मी काढून घेतल्या, त्यांची बैठक वगैरे तयार करून घेतली आणि लगेच देवीची पूजा केली, आरती वगैरे घेतली, नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं, म्हणजे मुली यायच्यात माझं हे सगळं आवरून घेतलं मी, पोथी वगैरे पुन्हा वाचून घेतली। आणि जसं माझी पूजा होते तसं हळूहळू मुली पण यायला सुरुवात झाली आणि मुली आल्यानंतर लगेच मी त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले आणि त्यांना ओवाळणी वगैरे त्यांची केली आणि ज्या वस्तू आणलेल्या ना त्या दिल्या। तर मुली एवढ्या खुश झाल्या होत्या, कारण की माझ्याकडे ज्या मुली येतात ते नेहमी खुश होतात, कारण की ना मी पुस्तक आणि भांडी वगैरे नाही देत, मुलींना ज्या आवडतील ना गोष्टी, म्हणजे मीराच्या चॉईसच्या आणते, म्हणजे तिच्या वयाच्या सगळ्या मुली असतात ना, त्याच्यामुळे ती ज्या मुलींना आवडतात त्याच ती वस्तू बरोबर घेते। आणि लगेच सगळ्या मुलींचं सगळं झालं, मुली गेल्या आणि पुन्हा मी तयारी केली पूजेला जाण्यासाठी आणि आम्ही निघालो पूजेला जायला सत्यनारायणाच्या। तर तिकडेच मग पूजेला गेलो। तर कसा वाटला तुम्हाला हा छोटासा माझा व्लॉग, नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।